सर, आधी मी थोडंसं तुमच्याशी बोलते, मग मुलांशी बोलून त्यांना फ्री करते. हो. अच्छा, सर मला सांगा, तुमची जी स्कूल आहे, तर मी ऑनलाईन क्लासमध्ये आपले लाईव्ह क्लासेस होतात ना, त्यावेळी आपल्या स्कूलला मी कधीच बघितलं नाही. कारण तर मे बी तुमच्याकडे रिसोर्सेस वगैरे कमी असं काय आहे का? नाही मॅम, आधी आमचं चालू होतं. रात्रीच्या वेळेस होतो ना, तेव्हा रेग्युलर जाऊन करायचो आम्ही. पण आता क्लासेसमध्ये असल्यावर हा सर, बोला सर, बोला. हो मॅम, क्लासेसमध्ये असल्यावर आता तर जॉईन नाही केलेलं, कारण केव्हा लाईट असते नसते ना, त्यामुळे प्रॉब्लेम झालेला आहे तो. दुपारच्या वेळेस अच्छा रात्री का ज्या वेळेस रात्रीचा होता ना आपला, त्यावेळेस रेग्युलरली आपण होतो. अच्छा अच्छा. सर, आपले रात्रीचे क्लासेस तर आता सुद्धा चालूच आहेत. हो मॅम, तेवढी मला हे कल्पना नव्हती. अच्छा, काही हरकत हो. नाही. सर मला सांगा, मुलांना मग तुम्ही ज्यावेळी जॉईन करवायचा, तर तुमच्याकडे मोठी स्क्रीन आहे का, म्हणजे स्मार्ट हो, टीव्ही मोठी वगैरे? आहे मॅम, मोठी स्क्रीन आहे आणि त्याला इंटरनेट कनेक्शन होतं, ते जोडून आम्ही कॅमेरा लावून चालू करून द्यायचं. ओके, ग्रेट. काय सर, स्मार्ट टीव्ही आहे की बोर्ड आहे? स्मार्ट बोर्ड आहे? स्मार्ट टीव्ही आहे मॅम, LGचा. LGचा स्मार्ट टीव्ही. मग त्याला काय वरती वेबकॅम लावलेला? नाही, वेबकॅमला लावलेला? वेबकॅम आमच्याकडे तो एक्सटर्नली आहे ना, तो लावतो मॅम. अच्छा, एक्सटर्नली कॅमेरा आहे, हो तो लावायचा तुम्ही. हो अच्छा सर, आणि इंटरनेटचं कसं आहे? शाळेत वायफाय आहे का? हो मॅम, वायफाय आहे इंटरनेटचं, जिओचं कनेक्शन घेतलेलं आहे. ओके, ग्रेट. जिओ फायबर. हो, जिओ फायबर. जिओ फायबरचं कनेक्शन घेतलेलं आहे. ठीक आहे सर. किती स्मार्ट टीव्हीज आहेत आपल्याकडे? एकच आहे की किती आहे? नाही मॅम, 1 2 3 4 आहेत मॅम. 4 आहेत. आणि हो इंटरनेटचं कनेक्शन पण हो, चारींना आहे? कनेक्शन आहे आणि वेब कॅमेरे फक्त 2 आहेत. त्याच्यातनं एक क्लास सुरू करतो आम्ही. ओके ओके, ग्रेट सर, ग्रेट. चांगली गोष्ट आहे ही. आणि मग हे इंटरनेटचं कनेक्शन पण 4ही टीव्हीजला दिले? हो, दिलेलं आहे मॅम, कारण पूर्ण वायफाय ऑफिसमध्ये लावलेला आहे ना, तो 4ही टीव्हींना पुरतो आणि दुसरे प्रोजेक्टर आहेत त्यांना पण चालू करतो आम्ही. अच्छा, म्हणजे राउटरच आहे तर हो, वायफायने राउटर आहे. कनेक्ट, हो, कनेक्शन बिना आहे. वायफायचं. ओके, हो ग्रेट ग्रेट, छान. हो. अच्छा. सर चालेल, मग मी ना आधी मुलांशी बोलते, मग त्यांना आपण फ्री करून वर्गात पाठवूया, मग मी तुमच्याशी बोलेन. ओके मॅम, चालेल. आधी 10वीच्या मुलांना बोलवा कॅमेराच्या समोर. हो. सर, तुम्ही म्हणालात की संध्याकाळचे क्लासेस, संध्याकाळी किती वाजताचे क्लासेस तुम्ही जॉईन केलेले? कितीसाठी? 8 वाजता. 8 वाजताचे? हो. अच्छा, तरी किती दिवस केले असतील ह्यांनी जॉईन? मी मग त्या हिशोबाने मुलांना प्रश्न विचारेल. किती दिवस? जवळजवळ महिनाभर केले ना. 2 महिने. जास्त जास्त 2 महिन्याच्या वरती सांगताय मॅडम ते. अच्छा, बरं, चालेल चालेल, ठीक आहे. अच्छा, मुलांना तुम्ही एक एक करून तुमचं नाव सांगा. माझं नाव दिया दिलीप कोकणी, इयत्ता 10वी. माझं नाव रोनक सुनील वडवी, इयत्ता 10वी. माझे नाव स्नेहा चिंताराम कोकणी, इयत्ता 8वी. माझे नाव प्राजक्ता राजेंद्र वडवी, इयत्ता 9वी. माझे नाव अंजली काशीनाथ कोकणी, इयत्ता 9वी. माझे नाव रितिका मुकेश कोकणी, इयत्ता 8वी. अच्छा अच्छा, चालेल. ऍक्च्युली मी फक्त 10वीच्याच मुलांचं नाव विचारलेलं, पण काही हरकत नाही. हा, मुलांनो, मला तुम्ही सांगा, ज्यावेळी तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन केलेले संध्याकाळच्या वेळी, जसं सर म्हणतात, त्यावेळी तुम्ही कोणत्या कोणत्या विषयाचे क्लास जॉईन केलेले आठवतंय का तुम्हाला? हो, विज्ञानचे आणि गणितचे. विज्ञान आणि गणित. विज्ञानामध्ये काय शिकवणं चालू होतं त्यावेळी? गुरुत्वाकर्षणाचा धडा. गुरुत्वाकर्षणाचा धडा. अच्छा, कोणी शिकवलेला तो? कोणी शिकवलेला आठवते? सर होते, मॅडम होते? मॅडम होत्या. मॅडम होत्या. अच्छा, बरं. समज शिकवलेलं समजत होतं बेटा? हो, थोडं थोडं समजत होतं. अच्छा, थोडं थोडं समजत होतं. अच्छा, ओके. आणि गणितामध्ये काय चाललेलं त्यावेळी?
काय दोन आठवत? पहिला चॅप्टर चालू होता वाटतं. अच्छा, पहिला चॅप्टर चालू होता. बरं, ठीक आहे, काही हरकत नाही. मला सांगा, तुम्हा दोघांना आता तुमची 10वी संपेल. 10वी नंतर काय करायचा प्लॅन आहे? कशात करिअर बनवायचंय? IPS मध्ये करिअर करायचं. आय-पी-एस मध्ये जायचंय. ओके, नाईस, व्हेरी गुड. आणि बेटा तुला? मला डॉक्टर बनायचंय. डॉक्टर बनायचंय. अच्छा, सर तुमच्या शाळेत 11वी 12वी पण आहे का? हो मॅडम आहे. 11वी 12वी सायन्स आहे. ओ ग्रेट. 11वी हं. 12वी सायन्स आहे तुमच्या इकडे. छान, छान. हो. हं. अच्छा. आणि सर हे मराठीच मीडियम आहे ना आपलं? हो, मराठी मीडियम. सेमी वगैरे नाहीये ना नाही, तुमच्याकडे? नाही, सेमी नाही. मराठी मीडियम. ओके, ओके. ठीक आहे. चालेल सर. आता ना 9वीच्या मुलांना पुढे बोलवा. हे दोघी 9वीचे आहेत मॅडम, सर मॅडम. हां. बेटा मला ना परत एकदा तुमची फक्त पुढचं एक पहिलं नाव सांगा. प्राजक्ता राजेंद्र वळवी इयत्ता 9वी. अंजली काशीनाथ कोकणी इयत्ता 9वी. अच्छा, अंजली आणि प्राजक्ता. ओके. अच्छा, मुलींनो तुम्ही ज्यावेळी रात्रीच्या वेळी क्लास अटेंड करायचा, त्यावेळी तुम्ही कुठल्या-कुठल्या विषयाच्या व्हिडिओज बघितलेले आठवते तुम्हाला? म्हणजे कोणते क्लास अटेंड केलेले आठवते? हो, विज्ञान, गणित, इंग्रजी, भूगोल, इतिहास, मराठी. अच्छा, बरं. काय विज्ञानामध्ये त्यावेळी काय शिकवलं चाललेलं आठवतंय काय? परिसंस्था, परिसंस्था चालू होतं. अच्छा. आणि ह्याच्यामध्ये मराठीमध्ये व्याकरण, व्याकरण चाललेलं होतं. ठीक आहे. आणि गणितामध्ये आठवतंय काय शिकवणं चालू होतं त्यावेळी? हो, चक्रवाढ व्याज. अच्छा, चक्रवाढ व्याज चाललेलं होतं. अच्छा, गर्ल्स मला तुम्ही सांगा ते ऑनलाईन तुम्हाला असं टीव्हीवर बघून शिकवलेलं समजतं का? हो, पूर्ण सगळं व्यवस्थित छान समजतं, थोडं-थोडं समजतं, की काहीच समजत नाही? खरं-खरं सांगायचंय. नसेल समजत तर नाही समजत, काही हरकत नाही. काय वाटलं तुम्हाला? चांगलं वाटायचं का? हो मॅडम, चांगलं वाटत होतं. आम्ही शिकायला जात होते तेव्हा. अच्छा, बरं. ठीक आहे बेटा. अच्छा, मला सांगा तुम्ही दोघींना काय बनायचंय? काय कशात करिअर बनवायचंय? मला मोठे होऊन MBBS करायचे आहे. ओह! एम-बी-बी-एस करायचंय. आणि तुला? मला पोलीस व्हायचे आहे. पोलिसमध्ये जायचंय. ओके, ग्रेट. खूप छान, खूप छान बेटा. अच्छा, सर आता 8वी च्या मुलांना बोलवा. हां, मॅडम 8वीचे बसले. पण त्यांनी माझ्या मते काही क्लास जॉइन नाही केलेला त्यांनी. अच्छा, नाही केलेले, बरं ठीक आहे. नाही. असंच बोलते मी. आहेत, आहेत. ही 8वीची एक विद्यार्थी. या दोघी आहेत. सर 1 कारण सेकंड कारण हां. ही हां, हो मॅडम. माझा ना एका शाळेमधूनच कॉल येतो. मला फक्त 1 मिनिट ओके, द्या. ओके, ओके, ओके मॅडम. हॅलो? एक कॉल आला मॅडम, तुला बी ते 2 आले. त्यांना फोन कट झाला. बहुतेक हं, हं. परत करतील. बरं ठीक आहे. तोपर्यंत हो, मी बोलते. चालेल, चालेल. बेटा तुम्ही दोघं आपली नावं सांगा. फक्त नाव सांग. माझे नाव स्नेहा चिंताराम कोकणी इयत्ता 8वी. माझे नाव रितिका मुकेश कोकणी इयत्ता 8वी. अच्छा, स्नेहा आणि रितिका. अच्छा, 1 मिनिट, 1 मिनिट. परत हो मॅडम, हो. घ्या, घ्या. नाही, यांनी नाही केला. मोबाईलवर वगैरे घरी? नाही ना? आता करायचं 8वी पासून चालू झाला. डॉक्टर तब्येत चांगली बनव पहिले. डॉक्टर बनायचं त्याला. पोलीस होती, पोलीस.
अजून एक मॅडम झाली. कॉल आलाय तुमचं. बस ना बेटा. तुमचा जर मागच्या वेळेस खूप क्लास झालेला 8वीवाला, रोज रात्री राहायचा ना. 3 महिने झाले. तुम्ही वर्गात जॉईन व्हायचे ना हो. मागच्या वर्षी. आम्ही घरी जॉईन होत होतो. तरी होत होते ना. आता या वर्षी बी सुरू झालं, माहित नाही आपल्याला. विज्ञान ह्याच मॅडम शिकवत. मी तू सांगितलं ना का तुम्ही आता सांग. नियती मॅडम. त्या आणि जादूच्या मॅडम ते गणितला. असं राहतं विचार राहिलं का. मग म्हणून ओरडतो ना मी परत परत. प्रमुखचा विचार आहे, ट्रॅव्हलचा विचार आहे. अच्छा, एक सेकंड हा, एक सेकंड. हा सर, सॉरी ऍक्च्युली मी मध्येच डिस्कनेक्ट पण झाले. हा बेटा, मला आता सांगा, तुम्ही तर ऑनलाईन क्लास बघितले नाहीयेत तर काय हरकत नाही. मला सांगा, तुम्हा दोघींना कशात करिअर बनवायचे? मला डॉक्टर बनायचे. आणि तुला बेटा? पोलीस. पोलीसमध्ये जायचे. अच्छा, तुमच्या सगळ्यांचे आज हेच दोनच ऑप्शन निघाले हा, डॉक्टर आणि पोलीसमध्ये जायचंय. बरं ठीक आहे, चला, चांगली गोष्ट आहे. गर्ल्स, तुम्हाला मला एक सांगायचंय, एक मुलगा पण आहे तिथे बेटा, की तुम्हाला बघा, सगळ्यांना पुढे जाऊन ज्यांना कोणाला सायन्स घ्यायचे 10वी नंतर, आता तुमच्या कॉलेजमध्येच शाळेमध्येच सायन्स आहे, तर तुम्हाला माहिती असेल की सायन्स घेतल्यावर सगळं इंग्लिश मधून असतं, है ना. आणि तुम्ही आता पूर्ण सगळं मराठीतून शिकता आणि परत एकदम सगळं इंग्लिश मध्ये असेल, तर मग कसं करणार तुम्ही? कसं करणार तुम्ही? मग काय करणार त्याच्यासाठी? तर मी त्याच्यासाठी तुम्हाला एक आयडिया सांगते. आयडिया म्हणजे ते करावंच लागेल. तुमचं सायन्स आणि मॅथ्सचं पुस्तक आहे बघा आत्ताचं, त्याच्यामध्ये नीट बघितलं तर कंसात बघा इंग्लिश मधले शब्द दिलेत महत्वाचे. अगदी सगळंच नाही दिले, पण महत्वाचे तरी शब्द दिलेत. जसे की ग्रॅव्हिटेशन शब्द आहे गुरुत्वाकर्षणासाठी, आणि वर्गीकरणासाठी क्लासिफिकेशन म्हणतात. असे कंसामध्ये जे शब्द दिले ते तुम्हाला पाठ करावे लागतील. ठीक आहे. तर ती एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, की जेव्हा पण वेळ मिळेल ही शब्दार्थ पाठ करायचे, आपला वेळ वाया नाही घालवायचा. तर आता
पुढे जाऊन ना तुमच्या बरोबर आपण अजून पण काय काय छान छान नवीन उपक्रम राबवणार आहोत. तर मला ज्यावेळी गरज असेल मग मी परत तुम्हाला अजून बोलवून घेईल सरांशी बोलून. आता सध्या तुम्ही सगळेजण वर्गामध्ये गेला तरी चालेल. थँक्यू सो मच. सर आपण आता बोलूयात. ह्यांना हवं तर वर्गात पाठवलं तरी चालेल. हो मॅम. अच्छा. सर मोबाईल एका ठिकाणी ठेवून बसून घ्या ना, म्हणजे काही प्रॉब्लेम डिस्टर्बन्स असलं तरी. हो मॅम. अच्छा. सर तुमचं जरा इंट्रोडक्शन द्याल का? मॅम माझं नाव प्रमोद भूपेंद्र वसावे. प्रायमरी टीचर आहे मी इथे. अच्छा. आणि तुम्ही अच्छा प्रायमरी आहात, मग ते सगळेच सब्जेक्ट तुम्ही शिकवत असाल? हो, प्रायमरी मध्ये मराठी आणि हिस्ट्री. अच्छा. ओके. मराठी आणि हिस्ट्री शिकवता तुम्ही. ओके ओके सर. अच्छा. सर मला ना आता शाळेबद्दल काही थोडीशी महत्वाची माहिती ही विचारायची आहे, की सगळ्यात आधी तर बघा तुम्ही म्हटला की संध्याकाळचे मुलांनी क्लासेस अटेंड केले असतील, तर ऑफकोर्स तुम्ही म्हटलंय तर केलेच असतील. आय हो ट्रस्ट. नाही केले काय मॅम, आम्ही असायचो संध्याकाळी त्यावेळेस हा. करून द्यायचो आणि आमचे अधीक्षक होते ना, त्यांना आम्ही हा. सांगून दिलं होतं की ते रेग्युलरली त्यांना अटेंड करून द्यायचे अच्छा आणि अच्छा. फोटो पण त्याचे रेग्युलरली टाकत होतो. घेतलेले आहेत. हो. ओके ओके. सर पण ना मला असं वाटतंय की काहीतरी झालंय गडबड. पहिलं एक तर हे असू शकतं की जसं की आता बघा मुलांची सुट्टी वगैरे आली तर गेले, त्यावेळी त्यांचे क्लासेस काही मिस झाले असतील. हो मॅम. पण असं पण होऊ शकतं की काही वेळा लाईट वगैरे नाहीये, त्याच्यामुळे ना ती जी कंटिन्युटी आहे ना ती हो. बहुतेक नसल्यामुळे ना मधले जे क्लासेस बुडले आणि त्याच्यानंतरचं जे शिकवलेलं असेल तर मुलांना ते नीट समजलेलं नसेल. मग हो. एकतर ही गोष्ट. आता जसं की उदाहरणार्थ 9वीच्या मुली म्हणाल्या की त्यांनी भूगोल विषय बघितला, हो. जेव्हा की भूगोलला आमच्याकडेच टीचर नव्हती, तर वर्षभर भूगोलचा एक पण क्लास कुठल्याच वर्गात नाही झाला. नाही मॅम, त्यावेळेस झालेला होता आणि 8वी ते 8वीला होते त्यावेळेस गोष्ट आहे ती. आणि मी स्वतः अटेंड करायला लावत होते ना आणि मी पण होतो त्यावेळेस भूगोलचं व्हायचं. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षीचं गेल्या म्हणताय? वर्षी, या वर्षी तर जॉईन त्यांनी केलंय मॅडम. या वर्षीच अच्छा सर, गेल्या वर्षीचं मग कसं जॉईन केलेलं? कारण गेल्या वर्षी आमच्याकडे ना मुलं इंडिव्हिज्युअल मोबाईलने जॉईन व्हायची. नाही, मोबाईल नाही मॅम, डायरेक्ट स्मार्ट टीव्ही आहे ना त्याच्यावरच जॉईन करून द्यायचं आणि सुट्ट्यांमध्ये मुलं घरी जॉईन करायचे. आता ते 10वीचे जे मुलं होते ना. सर मला वाटतंय तुम्ही दुसऱ्या कुठल्या ऑर्गनायझेशन बरोबर नाही 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 मॅम, यू इथं कॅटॅपॉल्टच हो म्हणताय? कॅटॅपॉल्टच. हो अच्छा, ओके. मला थोडंसं मी मॅमशी बोलते. बरं चालेल, काही हो हरकत नाही. मॅम. आता मेन ज्या गोष्टीसाठी आपला इंटरव्ह्यू चालू केलाय ना, सर मला सांगा तुमच्याकडे आता सध्याच्या घडीला 8वी ते 12वी मध्ये कुठल्या सब्जेक्टसाठी कुठल्या टीचरचा शॉर्टेज आहे का? मॅम सायन्स साठी 11वी 12वी साठी, फिजिक्स साठी. अच्छा, फिजिक्स टीचर नाहीये हो, तुमच्याकडे? फिजिक्स टीचर नाही. ठीक आहे. आणि बाकीच्या विषयासाठी टीचर्स आले? हो आहेत मॅम. पहिल्या टर्म मध्ये पण आपलं हे जे पहिलं हो, आता आणि 8, 9, 10 साठी मॅथ्स टीचर नव्हते, ते आता आलेत मॅम. अच्छा, फक्त मॅथ्स साठी नव्हते आणि आता हो आलेले आहे. मॅम. हो अच्छा अच्छा, चालेल सर, मी ते नोट करते. हो. सर मग मॅथ्स साठी टीचर नव्हते त्यावेळी मग काय तुम्ही केलं की कसं मग मुलांना शिकवलं वगैरे? मॅम ते जे ज्युनियरला प्रोफेसर आहेत ना आमचे, हा. ते चे. हो ज्युनियरचे टीचर आहेत, ते यायचे, ते क्लास घ्यायचे मॅम मॅथ्स साठी 8, 9, 10 साठी. अच्छा, असं केलं तुम्ही? हो बर, ठीक आहे. ठीक आहे सर, चालेल. हो हो. सर मला ना तुम्हाला एक सांगायचंय हो. की आपले पहिली गोष्ट की नाही, सकाळी तुम्ही ते आपला जो ग्रुप बनला यू कॅटॅपल्टचा व्हॉट्सअपचा, प्रिन्सिपल सर तुम्ही त्याच्यात हो. ऍडेड आहात का? प्रिन्सिपल सर आहेत. प्रिन्सिपल सर ऍडेड आहेत त्या हो. ग्रुपमध्ये. तर त्याच ग्रुपमध्ये बघा लाईव्ह क्लासची पण आपली लिंक येते. सकाळी 10वीचा क्लास आपला 11:30 वाजता असतो, दुपारी 3 वाजता 9वीचा असतो आणि 4 वाजता 8वीचा असतो. हो. तर असे 8वी 9वी 10वीचे तर आपले लाईव्ह क्लासेसच चालू आहेत, अजून पण चालू आहेत. ते फेब पर्यंत आपले चालणारच आणि कदाचित 8वी 9वी साठी तर मार्च पर्यंत चालतील, कारण त्यांच्या परीक्षा तर एप्रिल मध्ये आहेत, हो. है ना.
तर एक तर लाईव्ह क्लासेस जॉईन जर तुम्हाला आता सगळे टीचर्स आहेत तुमच्याकडे, हो तर लाईव्ह क्लासेस कधी तुम्ही जॉईन करू शकता की तुमचं वेळापत्रक व्यवस्थित बसत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण ह्या टीचर्ससाठी समजा म्हणजे की एक दिवशी कुठला टीचर ऍबसेंट आहे हो आणि त्यांचे पिरियड फ्री चाललेत आणि मग दुसऱ्या टीचरला जावंच लागतं ना प्रॉक्सी हो सबस्टिट्यूट हो म्हणून. जावं लागतं. त्यावेळी मग ते स्वतःचं काम करत बसले पण ह्या मुलांना लावून दिलं आणि तुमच्या शाळेमध्ये खूप छान म्हणजे टीव्ही पण आहे, वायफायचं पण कनेक्शन आहे, तर हो ऍज सच तसं जास्त काही कनेक्टिव्हिटीचा पण इश्यू नाहीये. नाही तर असं तुम्ही अधूनमधून त्यांना लाईव्ह क्लासेसचा जरा एक्सपिरियन्स द्या, जेणेकरून ते समजेल, त्यांना शिकतील ते व्यवस्थित. तर ही एक पहिली गोष्ट. हो. दुसरी गोष्ट सर, आपले ना महिन्यातून एकदा काही स्पेशल क्लासेस असतील. हो. स्पेशल फक्त महिन्यातून एकदा स्पेशल क्लासेस म्हणजे गुड टच बॅड टच काय आहे, सायबर सिक्युरिटी काय असते, मुलांना सर्वांगीण विकास होण्यासाठी काय काय गोष्टींची मूल्यतत्वांची वगैरे गरज आहे. त्याच्यानंतर ना 10वी-12वी नंतर त्यांच्याकडे करिअरचे काय काय ऑप्शन्स आहेत. तर ह्या सगळ्यासाठी लाईव्ह क्लासेस असतील तर तुमच्या मुलांना प्लीज लाईव्ह कनेक्ट करून द्या. जी मॅम. आणि जेणेकरून आता तुमच्याकडे 4 टीव्ही आहेत पण 3 टीव्हीच्या समोर 3 वर्ग जरी एका वेळी बसवले, इकडे हो. 8वी, इकडे 9वी, हो. दुसरीकडे 10वी, बरोबर. पण लाईव्ह क्लास जो आहे तो छान. लाईव्ह क्लासमध्ये मुलांना काय आहे ना, प्रश्न पण विचारता येतील आणि हो. तो एक असतं की हा खरं खरं समोर एक टीचर आहे, भलेही मग हो. तो ऑनलाईन का असे ना, पण एक टीचर आहे, तो आपल्याला बघतोय. तर चालेल. त्याच्यामुळे एक थोडंसं इंटरेस्ट पण येतो मुलांना त्याच्यामध्ये. हो. ही दुसरी महत्वाची गोष्ट होती सर. सर आणखी मला विचारायचं होतं की तुमच्या शाळेमध्ये माइंड स्पार्कची लॅब आहे का? हो मॅम आहे. अच्छा, आणि त्यांचे किती लॅपटॉप असतील तुमच्याकडे? लॅपटॉप सध्या मॅम 20 लॅपटॉप चालू आहेत. चालू आहेत. पण हो. मला वाटतं ते जेवढी मला माहिती मिळाली ते माइंड स्पार्कचे लॅपटॉप फक्त ते त्यांचंच कंटेंट बघू शकता ना, तुम्ही दुसरं त्या काही नाही नाही. करू. जर त्याला इंटरनेट कनेक्शन दिलं आणि समजा आपण क्रोमवर जर केलं तर करू शकता, दुसरं वापरू शकत नाही आपण. अच्छा, नाही म्हणजे आता समजा आपलं बेसिक कम्प्युटर ट्रेनिंग मुलांना द्यायचं म्हटलं, मायक्रोसॉफ्ट वर्ड नाही काय नाही, आहे? हा ते नाही वापरत. त्यांचं स्वतःचं उबंटूचं सॉफ्टवेअर आहे, ते त्याच्यावर चालतं मग. अच्छा, ते उबंटू आहे, हो म्हणजे ते उबंटू आहे. विंडोज नाहीये. नाही विंडोज नाही, उबंटू आहे. अच्छा अच्छा, म्हणजे त्याचा जास्त त्या माइंड स्पार्कच्या व्यतिरिक्त तुम्हाला असा काही जास्त उपयोग नाहीये त्याचा. नाही करता येत. नाही करतायत. बरं ठीक आहे. चालेल सर, मी हे नोट केलेलं आहे. चालेल. तर माझे तुम्हाला एक रिक्वेस्ट राहील हो. की बघा, म्हणजे ऑफकोर्स ते तुमच्यावरती पण डिपेंड आहे की कसं होऊ शकतं. तुमच्याकडे आता सगळे टीचर्स आहेत, हो. तर सकाळी समजा लाईव्ह क्लासेस आपले जे सकाळचे आणि दुपारचे त्याला नाही जमलं, तरी रोज संध्याकाळी आपले 7:30 ते 9:30 या दरम्यान 8वी, 9वी, 10वी आणि 11वी, तुम्ही म्हणाला ना 11वीचा तुमच्याकडे टीचर हा नाहीये. हो, फिजिक्स साठी. तर आठवड्यातून 3 पिरियड फिजिक्सचे असतात जे मीच घेते. हो. आणि आपलं फिजिक्सचे जवळजवळ आता 7वा धडा चालू आहे. तर म्हणजे सेकंड टर्म मधले जेवढे धडे आहेत ते सगळेच्या सगळे तुम्हाला भेटतील. चालेल. कमीत कमी टीचर येईपर्यंत. हो. तर मग मी वेट करेल मग की तुम्ही चालेल. आपला फिजिक्स का क्लास असेल तर मला तुम्ही सर, पण ना आपण जे शाळेचे ग्रुप आहेत त्याच्यामध्ये संध्याकाळी कोण येतच नाही म्हणून त्यांच्या लिंक नाही शेअर करत. हो. तर मग मी प्रिन्सिपल सरांना लिंक पाठवून ठेवते. चालेल. आताच पाठवून ठेवते, हो. जेणेकरून मग तुम्ही संध्याकाळी कमीत कमी 11वी-12वीला तरी जॉईन करू शकता. हो. 11वीला ऍक्च्युली 12वी ह्या वर्षी आपण चालू नाही केली, 11वीला चालेल. जॉईन. हो. 12वी ऍक्च्युली आमच्याकडे जास्त कोणाची डिमांड नाही आली, त्याच्यामुळे मग आम्ही नाही ती चालू केली. हो. एक सेकंड. मी ना सर, एक मिनिट, मी टाइम टेबल पाठवते संध्याकाळचं. हो. तर ना त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे क्लास वाटतात संध्याकाळी बघा मुलं. अच्छा मला सांगा, संध्याकाळी पण मुलं हॉस्टेलवर असतील, ते कसं जॉईन करणार? तुमची टीव्ही तर शाळेत असतील. हा, कारण तिथं हॉस्टेलवर नाही, मुलं इथे येऊ शकतात ना. एक क्लासरूम जवळ आहे आहे? ना. हो जवळ जवळ आहे? आहे. हो. अच्छा, मग ठीक आहे. कारण काही काही ठिकाणी हॉस्टेल लांब असल्यावर मग त्यांना इश्यू होत होता. नाही, एक क्लास मध्ये आहे, तिथं आपण जॉईन करू शकतो ते.
ओ ग्रेट ग्रेट, हे तर मग खूप छान होईल सर. मग काय नाही, मुलांची संध्याकाळी. हा, पण मग सर तुम्ही टीचर्स तर काय काय घरी जात असतील ना? नाही मग त्या मॅम, मुलांना अधीक्षक असतात, अधीक्षिका असतात, वॉर्डन असतात. अच्छा, ते असतात. हो ओके ओके ओके, चालेल सर, ठीक आहे. हो, हो. मी तुम्हाला लिंक पाठवते बघा. आपले हे सगळे जे वर्ग आहेत ना, त्या सगळ्यांची मी तुम्हाला लिंक पाठवते. प्रिन्सिपल चालेल. सरांच्या हो. व्हॉट्सअपवर पाठवलेली आहे. तर तुम्हाला सगळे जे वर्ग आहेत ते दिसतील की किती वाजता कुठला वर्ग आहे आणि बाकीच्यांचं कसं काय ते. ठीक आहे. सर मला सांगा, हे सगळे आदिवासी मुलं आहेत? हो हो मॅम. सगळे आदिवासी मुलं आहेत. हो. आणि ह्यांचे पालक काय करतात? प्रामुख्याने शेती शेती किंवा मजुरीला जातात. शेती किंवा मजुरीला जातात. हो. ठीक आहे. सर, मुलींना चांगलं शिकवतात हे पेरेंट्स? म्हणजे मुलींच्या शिक्षणाला घेऊन जागृत आहे हो आहेत पालकांना? मॅम. आहेत. आहेत. हो. अच्छा सर, समजा अच्छा, मला आधी पटसंख्या सांगा. 8वी 9वी 10वीची पटसंख्या किती? 8, 9, 10, एकच मिनिट. 240. 240. तिन्ही वर्ग मिळून? हो तिन्ही वर्ग मिळून 240, म्हणजे जवळजवळ 70-80 मुलं आहेत एका वर्गात. हो मॅम. 180 मॅडम, सॉरी 180. किती? 180. अच्छा, 180 म्हणजे 180. 40-45 अशी मुलं आहेत. 40-45. 60, 62, 49 असे मुलं आहेत मॅम. अच्छा, एका 60 वर्गात. म्हणजे चांगलीच संख्या आहे. मग हो. ही 60 मुलं एकाच वर्गात बसतात की हो, एकाच वर्गात बसतात. एकाच वर्गात बसतात? हो. ओके, ठीक आहे सर. चालेल. आणि 11वी 12वी सायन्सला किती आहे पट? 11वी 12वीला बघा मॅम, 11वी विज्ञानचे आहेत 45 आणि 12वी विज्ञान 33. 45 आणि 33, चालेल. हो, ते पण म्हणजे 53. 12वी 53 आणि 45 11वी. अच्छा. हो. ठीक आहे सर, ठीक आहे. हो. अच्छा, तुमच्याकडे आर्ट्स नाहीये ना, फक्त सायन्स आहे? नाही, आर्ट्स पण आहे मॅम. आर्ट्स सुद्धा आहे. हो, आर्ट्स सर, पण आहे. माझा पुढचा प्रश्न हाच आहे की आता बघा, एक तर तुमच्याकडे ज्युनियर कॉलेज असल्यामुळे 99% मुलं 12वी तुमच्या शाळेमध्येच करत हो असतील, है? हो मग ही समजा तुमच्या शाळेतून सायन्स आर्ट्स सगळे मिळून 50 मुलं पास आउट झाली 12वीला. हो. तर ह्या 50 मुलांपैकी म्हणजे अंदाजेच आकडा सांगा की किती मुलं जे आहेत ना, ती शिक्षण पूर्ण अजून पुढे घेऊन, शिक्षणाचा फायदा घेऊन काही ना काहीतरी करून स्वतःच्या पायावर उभे राहतात. हा मॅम, 1-2 वर्षापासून म्हणजे मुलं आहेत ना, ते जास्त करून आपलं नर्सिंग फॅकल्टी आहे ना, त्याच्याकडे जास्त वळतात. हम्म, आणि बाकीचे जे काय ते रेग्युलरली कॉलेज करतात, आर्ट हम्म, किंवा कॉमर्स मध्ये. हम्म. आणि बाकीचे बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम किंवा एएनएम हे जास्त करतात. अच्छा अच्छा अच्छा. सर, म्हणजे मला अजून हे पण विचारायचं होतं की ह्या मुलांपैकी म्हणजे पुढे जाऊन शिक्षण अर्धवट सोडून दिलं काही ना काही कारणामुळे, पैशाचा प्रॉब्लेम म्हणा किंवा त्यांनाच जमेना एवढं शिक्षण घ्यायला, त्यांची बुद्धी तेवढी नाहीये, आणि किंवा काहींनी शिक्षण घेतलं पण व्यवस्थित कुठे काही झालं नाही, जॉब नाही लागला, म्हणजे काहीच कुठंच जमलं नाही, आणि म्हणून आई वडिलांसारखंच ते शेतीकडे वळले किंवा मजुरीकडे वळले, अशी किती मुलं असतील? तरी असतील ना, बहुतेक मुलं असतील, कारण ते ज्यावेळेस बाकीच्यांना जॉब लागत नाही, बाकीचे जे आहेत मुलं ते स्पर्धा परीक्षांची तयारी वगैरे करतात. इथून गेल्यानंतर कॉलेज झालं त्याच्यानंतर पण तयारी करतात. आणि बाकीचे मुलं मग जॉब नाही भेटला तर मग आपली शेती असेल तर शेतीमध्ये मदत करतात, म्हणजे ते किंवा 50 बाकीचे पोलीस भरतीमध्ये किंवा आपले डीएड करतील, त्याच्यात पण आहेत बाकीचे, डीएड पण करतायत आणि पोलीस पण झालेले आहेत बाकीचे. आणि अच्छा. जास्त करून स्पोर्ट्स कोटा असल्यामुळे इथं जर स्पोर्ट्स जास्त असल्यामुळे मुलं स्पोर्ट्स कोटाचा फायदा घेऊन पोलीस भरतीला पण गेलेले आहेत. अच्छा पण असं सगळेच नाही. आणि बाकीचे मुलं, ज्या मुली असतात त्यांची लग्न करून दिली किंवा लग्न झाली म्हणून ते बाकी घरी आहेत, असे पण आहेत. अच्छा अच्छा अच्छा. तरी म्हणजे 50% पेक्षा कमी हो. असतील हे? हा, 50%? 50% समजून, कारण बाकीचे नर्सिंगला गेलेले ते तर कुठं ना कुठं जॉब करतातच आहेत. अच्छा, म्हणजे 50% असे आहेत की त्यांना शिक्षणाचा फायदा न झाल्यासारखाच. हो हो मॅम. म्हणजे त्यांची होप्स असतात मॅडम, परंतु पाहिजे तसं त्यांना रिस्पॉन्स मिळत नाही आणि घरी पण कोणी करायला नसतं. मग बीए पर्यंत जेमतेम जातात ते. बीए वगैरे झालं की मग काही नाही, आपल्याला पुढे काही दिसत नाही म्हणून मग शेतीकडे
वळून मग शेतीमध्ये काहीतरी पूरक व्यवसाय करतात. आणि प्रायव्हेट कंपनीज आहे तिथं सुरतमध्ये इथून जवळ असल्यामुळे बरेचसे पोरं सुरतला पण चालले जातात गुजरातमध्ये. अच्छा अच्छा. ओके सर, ओके, ठीक आहे. सर मला अजून हे विचारायचं होतं की आपल्या मुलांचं मुलींचं जे हॉस्टेल आहे तिथे सगळ्या सोयी आहेत व्यवस्थित? त्यांना पक्की कन्स्ट्रक्शन केलेली बिल्डिंग आहे? हो, कन्स्ट्रक्शन आहे आणि नवीन बिल्डिंगचं काम पण सुरू आहे. मुलींचं ओके. झालेलं आहे आणि मुलांचं काम चालू आहे. मुलं जे जुनी हॉस्टेलची बिल्डिंग आहे तिथेच राहतात सध्या, अच्छा, ग्रेट. पण तुमच्या व्यवस्थित आहे. शाळेत ओके ओके. पिण्याचं स्वच्छ पाणी, क्लीन वॉशरूम्स वगैरे हो सगळं? आहेत. फिल्टर पण लावलेलं आहे, पाण्याची व्यवस्था आहे सगळं. ठीक आहे. सर आपलं लाईटचं तुम्ही इंटरनेट आहे, टीव्हीज वगैरे ठीक आहे, पण ते चालायला लाईट पाहिजे. लाईटचं कसं? लाईट लाईट येते असते, कधी कधी प्रॉब्लेम होतो, ज्यावेळेस काही कुठं झालं तर प्रॉब्लेम आहे. तरच बाकी हो, बाकी बाकी व्यवस्थित असते. असते. हो, ओके, ग्रेट. म्हणजे रोज लाईट जाते किंवा रोज लाईट नाही, आठवड्यात? फक्त पावसाळ्यामध्ये कुठं काय झालं तर प्रॉब्लेम आहे. बाकी यावेळेस येतो. काहीच नाही. ओके, ग्रेट. म्हणजे जसं शहरात लाईटच नाही जात हो तसं तुमच्या तिकडे पण नाही जात? हो, 24 तास गेली तर 15-20 मिनिटांमध्ये 15-20 जाईल मिनिटं दुसरं येऊन जाईल. अच्छा अच्छा अच्छा. चला, खरं उत्तम आहे, चांगली गोष्ट आहे. अच्छा, सर मला जे काय काय महत्वाचे प्रश्न विचारायचे होते ते झालेत विचारून. हो. आता मला ना तुम्हाला एक विचारायचंय की समजा आम्ही तुम्हाला लॅपटॉप दिले, 5 लॅपटॉप दिले समजा. हो. तर आपलं लॅपटॉप द्यायचं प्रयोजनच काय आहे माहितीये का? की दिवसा तर शाळांना स्वतःचीच कामं असतात, खूप सारे उपक्रम असतात. हो. त्याच्यामध्ये रेग्युलर सगळे शिक्षक पण असतील तर ते स्वतः सिलेबस पूर्ण करवतील. हो. तर आम्हाला ऍक्च्युली ना हे लॅपटॉप संध्याकाळचे जे हे टाइम टेबल आता पाठवले ना सर तुम्हाला, हो. त्या टायमिंग मध्ये जॉईन करण्यासाठी लॅपटॉप द्यायचे. हो. तर पण आता इथे मग 2 गोष्टी येतात. एक तर मुलांच्या हातामध्ये हातामध्ये लॅपटॉप राहील. तर त्याच्यामुळे एक तर मुलांनी तो व्यवस्थित हाताळला पाहिजे. काही मुलं अशी खूप जास्त मस्ती करणारी असतील कारण तर तो मॅम आम्हाला ते मायस्पार्कचे लॅपटॉप आहेत ना, ते 27 होते, त्याच्यापैकी 7 तर खराब झालेत आमचे आणि ते पण 20 आहेत सुरू. हा, हो. तेच. एक तर ती हो. गोष्ट येईल आणि दुसरी गोष्ट एका लॅपटॉपवर एका वेळी जास्तीत जास्त 5 मुलं शिकू शकतात. बाकीचे बसवलं तर त्यांना ना ऐकायला येईल ना दिसेल. तर मग ते 5-5 मुलांचं आपल्याला मग वेळापत्रक बनवावं लागेल, की हो. अर्धा तास ह्या 5 मुलांकडे, पुढचा अर्धा तास ह्या 5 मुलांकडे, असं करून काहीतरी. हो. तर मी तुम्हाला फोन करेल, की चालेल ना. शाळेमधली सध्याची परिस्थिती कशी आहे बघून. पण हो. मला अजून एक विचारायचं होतं, की शाळेमध्ये तर वायफाय आहे, हो. पण मग हॉस्टेलमध्ये मुलं हॉस्टेलला नाही, ते स्कूल बिल्डिंगला आहे. हां, एवढ्यापर्यंत नाही पोहोचू शकत ते. हां. पण मग समजा तुमचं हो. हॉस्टेल आणि शाळा एकदम जवळ आहे. हो. तर आपण जर असं केलं, की संध्याकाळी तसं तुम्ही टीव्ही वरून पण जॉइन होऊ शकताय ना हो. मूव्हीसाठी? हो. अच्छा. चालेल सर, आपण आता सध्या काय करूयात, हो. तुम्ही ना, मी जे आता तुम्हाला जी लिंक पाठवली आहे ना, हो. रोजची लिंक तीच असते. फक्त टाइम टेबल आपलं बदलतं. चालेल. तर तुम्ही आधी तुमच्या स्कूलला जरा आठवडाभर संध्याकाळी ट्राय करा जॉइन व्हायला. हो. चालेल. आपण बघूया कसं चालतंय आणि हो. त्याच्या हिशोबाने पुढचं जे पण काय डिस्कशन असेल मग मी सरांना फोन करते. चालेल. ओके. चालेल. ठीक आहे सर, मला जे काही महत्वाचं विचारायचं होतं ते झालंय बोलून. हो. सरांचा नंबर तर आहेच माझ्याकडे, हो. काय लागलं फोन करेल. चालेल. ओके. थँक्यू. ठीक आहे, आपण मीटिंग संपवू शकतो. थँक्यू. ओके, थँक यू फॉर जॉईनिंग. थँक्यू. ये क्या बोल रहे थे?